नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे अशोक गजबिये आणि आपण पाहतात अशोक JKB. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये 11वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरताना पसंतीक्रम, त्यानंतर जर आपल्याला प्रवेश रद्द करायचा असेल तो प्रवेश रद्द करणे, तसेच प्रवेश न घेतल्यास आपला प्रवेश प्रतिबंधित करणे, त्यासोबतच ITIला जाणारे किंवा पॉलिटेक्निकला जाणारे जे विद्यार्थी असतात त्यांनी 11वी करता जर फॉर्म भरला असेल तर तो आपल्याला विड्रॉल करता येतो आणि म्हणून विड्रॉ ऑफ ॲप्लिकेशन या संदर्भामध्ये आपण ही माहिती जाणून घेऊया. चला तर मग बघूया ही माहिती. विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा पसंतीक्रम, प्रवेश रद्द करणे, प्रवेश न घेतल्यास प्रतिबंधित करणे या संदर्भातील कार्यपद्धती पुढील प्रमाणे राहील. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशाकरिता प्राधान्यक्रम भरताना किमान 1 प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य असेल व कमाल 10 पसंतीक्रम भरता येतील. प्रथम प्राधान्य क्रमांकाच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय प्रवेश गुणवत्तेनुसार मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना सर्वांसाठी खुला ओपन फॉर ऑल या फेरीपर्यंत दुसरी, तिसरी व चौथी फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही. नियमित फेरीमध्ये प्रथम प्राधान्यक्रम दिलेल्या विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयात जागा मिळाल्यास तेथे प्रवेश घेणे बंधनकारक असेल. प्रथम प्राधान्यक्रम असलेले शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी जागा मिळूनही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. सदर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेतील नियमित फेरीमध्ये प्रतिबंधित केले जाईल. मात्र अशा विद्यार्थ्यांना सर्वांसाठी खुला ओपन फॉर ऑल या विशेष फेरीमध्ये सहभागी होता येईल. 2. प्रथम प्राधान्य क्रमाच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर त्याचा प्रवेश रद्द करता येईल. तथापि त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पुन्हा सहभागी व्हावयाचे असल्यास अशा विद्यार्थ्यांना सर्वांसाठी खुला ओपन फॉर ऑल या विशेष फेरीमध्ये सहभागी होता येईल. 3. प्रथम पसंतीक्रम व्यतिरिक्त अन्य प्राधान्यक्रमांच्या शाखेत प्रवेश मिळूनही विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास प्रवेश प्रक्रियेच्या उर्वरित सर्वसाधारण फेरी व विशेष फेरीमध्ये सर्वांसाठी खुला ओपन फॉर ऑल सहभाग घेऊ शकतील. तथापि घेतलेले प्रवेश रद्द करण्याची मुभा असेल. प्रवेश रद्द केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय बदलण्यासाठी अर्ज करता येईल. 4. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्जातील मजकूर व प्रत्यक्षात प्रवेशाच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे व माहितीमध्ये तफावत, भिन्नता आढळल्यास विशेष फेरीपर्यंत प्रवेश प्रक्रियेपासून वंचित ठेवण्यात येईल. परंतु सर्वांसाठी खुला ओपन फॉर ऑल या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेण्यास संबंधित विद्यार्थी पात्र असतील. तथापि इयत्ता 10वीच्या गुणपत्रकामध्ये फेरफार असल्यास त्यापुढील कोणत्याही फेरीमध्ये प्राधान्यक्रम भरण्यास विद्यार्थी पात्र असणार नाही. महाविद्यालयात शाळेत विद्यार्थ्याची कागदपत्रे तपासून एकदा प्रवेश निश्चित केल्यास त्या प्रवर्गातील उमेदवारास प्रवेश रद्द करून दुसऱ्या ठिकाणी प्रवेश गुणवत्तेनुसार मिळाल्यास तो विद्यार्थी पात्र असेल. नवीन प्रवेशित उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न उच्च माध्यमिक शाळा यामध्ये कागदपत्रे पडताळणीची आवश्यकता असणार नाही. तथापि मूळ कागदपत्रे नवीन प्रवेशित उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयात विहित मुदतीत जमा करावी लागतील. 6. प्रत्यक्ष प्रवेशावेळी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याकडे स्वतःचा जातीचा दाखला असावा. विद्यार्थ्याचा जातीचा दाखला नसल्यास वडिलांचा जातीचा दाखला आरक्षित प्रवर्गाकरिता ग्राह्य धरला जाईल.
7. विद्यार्थ्याने प्रवेश निश्चित करताना शासन नियमाप्रमाणे खाजगी व्यवस्थापनाने निर्धारित केलेले शुल्क भरणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्याने प्रवेशानंतर विषयामध्ये बदल केल्यास सदर विषयासाठी शासन नियमाप्रमाणे खाजगी व्यवस्थापनाने निर्धारित केलेले शुल्क भरणे बंधनकारक असेल. ITI पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशित होणारे बरेचसे विद्यार्थी इयत्ता 11वी प्रवेशाकरिता केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत देखील अर्ज भरतात. काही विद्यार्थी इयत्ता 11वीला प्रवेश घेतात. त्यांना प्रवेश रद्द करून ITI पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. परंतु ज्यांनी इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेत अर्ज केला आहे तसेच ITI पॉलिटेक्निकमध्येही प्रवेश घेतला आहे असे विद्यार्थी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये पुन्हा पुन्हा येत राहतात. अशा विद्यार्थ्यांकरता अर्ज मागे घेण्याचा विड्रॉल ॲप्लिकेशन पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल. तर अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी काही गाईडलाईन महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले आहे. या व्हिडिओमधील माहिती आपल्याला उपयुक्त वाटत असल्यास हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.